केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीत वाढ केली आहे। गेल्या डिसेंबर महिन्यापासून कांदा बाजार भाव दिवसागणिक खाली उतरत आहेत। मात्र शेतकऱ्यांकडून कवडी मोल खरेदी केलेला कांदा व्यापारी शक्कल लढवून चांगल्या बाजारभावाने कांदा विक्री करीत आहेत। आजवर चंदन तस्करी सारखे प्रकार आपण ऐकून होतो, मात्र आता चक्क कंटेनरमधून कांद्याची तस्करी होत असल्याची बाब उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी उपाशी तर व्यापारी कांदा तस्करी करून तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली। नुकताच उघड झालेल्या कांदा तस्करीच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आक्रमक पवित्रा घेण्याची मोहीम सुरू झाली आहे। केंद्र सरकारने गेल्या वर्षी 7 डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याचे बाजारभाव 4000 रुपयावरून 1000 रुपये प्रति क्विंटल झाल्याने कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल झाले। कांदा निर्यात बंदीचा फायदा व्यापारी कांद्याची तस्करी करून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या कांद्यामागे 10,000 रुपयांपर्यंतचा नफा कमीत असल्याचं उघड झालंय। गेल्या आठवड्यात उघड झालेल्या प्रकरणानंतर कांद्याची इतर 3 देशात कंटेनरद्वारे तस्करी होत असल्याची बाब उघड झाली आहे। पोलिसांनी कारवाई करत हे 3ही कंटेनर जप्त केले, मात्र चक्क कांदा कंटेनरमधून तस्करी होत असल्याचं उघड झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आज शेतीची प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। खऱ्या अर्थाने जर कांद्या शेतीचा विचार केला तर आजच्या बाजारभावामध्ये आम्हाला कांदा अक्षरशः पिकवायला परवडत नाही। आज आम्ही एवढा सोन्यासारखा माल पिकवतोय। खऱ्या अर्थाने जर विचार केला तर केंद्र सरकारने कुठेही अवास्तव बाजारभाव वाढले नसताना 30 रुपये 40 रुपये किलो कांदा विकत होता, त्यावेळी कांद्यावर निर्यात बंदी केली। पण आज जर परिस्थिती बघितली तर आज कांदा 7 ते 8 रुपये किलो विकतोय। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली नाही। बाहेरच्या देशांचा जर विचार केला तर बाहेर 100 ते 120 रुपये किलोने कांदा बाहेरच्या देशामध्ये विकतोय। अशी बाहेरच्या देशामध्ये ह्या भावामध्ये कांदा विकत असल्यामुळे कांद्याचे अक्षरशः काही चोरी मार्गाने काही व्यापारी डाळिंबाच्या द्राक्षाच्या खोक्यांमध्ये पॅक करून कांदा बाहेर तस्करी करतायत। ही तस्करी जर थांबवायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्वरित कांद्यावरील निर्यात बंदी उठवली पाहिजे। आज जो काही बाजारभाव कांदा उत्पादकांना मिळतोय त्या बाजारभावामधून कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मातीमध्ये मिसळतोय। कांदा उत्पादकाला भविष्यामध्ये त्याच्या घरातील गुजराण असेल, त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल, मजुरांची रोजंदारी असेल, ती सुद्धा देण्यासाठी त्याच्या खिशामध्ये पैसे शिल्लक राहत नाही। कांदा उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने आज उद्ध्वस्त होतोय। केंद्र सरकारला या माध्यमातून एवढीच विनंती आहे शेतकरी म्हणून की सरकारने त्वरित निर्यात बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही दिवसापासून कांद्याच्या तस्करीच्या बातम्या भारतामध्ये येत आहेत। आजपर्यंत सोन्या चांदीची तस्करी आपण बघितली, परंतु भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण कांद्याची तस्करी बघतोय। याचं कारण असं आहे की भारतामध्ये कांदा 10 रुपयापेक्षा कमी किलोने विकतोय आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याचा भाव 100 रुपयाच्या वरती गेलेला आहे। म्हणजे कांद्याला सोन्याचे दिवस आहे। परंतु कांद्याचे एवढा चांगला भाव असताना केंद्र सरकारनं जी निर्यात बंदी केली त्याचे परिणाम आज शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। जे कांद्याचे तस्कर आहे, जे 7-8 रुपये किलोनं घेतात आणि तिकडे 100 रुपयानं विकतात, त्यांच्यावर केंद्र सरकारनं कारवाई केलीच पाहिजे। त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। परंतु आज कांद्याला जर सोन्याचा भाव मिळतोय, शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडल अशी परिस्थिती अशा काळामध्ये इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारनं जी कांद्याची निर्यात बंदी केली ही चुकीची आहे। आमची मागणी अशी, ह्या तस्करांवर कारवाई कराच, त्याचबरोबर आज शेतकऱ्यांच्या पदरात काही पडतंय, जागतिक बाजारपेठेत कांद्याला भाव आहे, तर ही कांद्याची निर्यात बंदी तात्काळ मागे घ्या। याचं कारण केंद्र सरकारचा रेव्हेन्यू पण बुडतो आहे आणि शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती सुद्धा कालवण्याचं काम केंद्र सरकारच्या या धोरणामुळे होत आहे। न्यूज ब्युरो, कसमादी अपडेट, मालेगाव।